नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण सर्वजण घरीच असाल आणि सुरक्षित असाल अशी आशा आहे। कोरोनाच्या या अनोख्या संकटामुळे आपल्या सगळ्यांच्यात नियोजित आराखड्याचे प्रतिबंध आलेले आहेत। मुळात या अशा अनोख्या संकटामुळे आपल्यातील सुप्त गुणांना चालना मिळत असते आणि आपण आणखीनच प्रगल्भ होत असतो। विद्यार्थी मित्रांनो, मला मुद्दामून इथे उल्लेख करावासा वाटतो की जवळजवळ गेल्या 70 दिवसांमध्ये जरी वर्क फ्रॉम होम म्हणून सांगितलं असलं तर विद्यापीठ सतत कार्यरत आहे। पुणे हे नॉलेज क्लस्टर म्हणून याला मान्यता मिळाली आहे। जे आपला पंतप्रधानांचं कार्यालय आहे त्याच्या मार्फत 4 अशा शहरांची निवड करण्यात आली आहे आणि ज्याच्यामध्ये आपण भाग्यवान आहात की पुणे शहराला ही मान्यता मिळालेली आहे। नीती आयोगाची ही संकल्पना आहे ज्याच्यामध्ये अपेक्षा अशी आहे की पुण्यामध्ये अत्यंत चांगल्या अशा अकॅडमिक इन्स्टिट्यूट्स आहेत, रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत, आजूबाजूला मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आहेत। तर ह्या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर एकत्र आणणं हा संकल्प घेऊन हे नॉलेज क्लस्टर सुरू झालं। पण याची मान्यता नेमकी कोविडच्या काळामध्ये आली आणि त्यामुळं आपण असं ठरवलं की कोविडचा प्रादुर्भाव करण्याच्या दृष्टीनं आपण ह्या नॉलेज क्लस्टरच्या माध्यमातून काय करू शकतो। 27-28 लोक एकत्र आले। याच्यामध्ये काही सायंटिस्ट आहेत, इम्युनॉलॉजिस्ट आहेत, एपिडेमॉलॉजिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, मॅथमॅटिशियन्स आहेत, स्टॅटिस्टिशियन्स आहेत, ज्याच्या माध्यमातून रोजच्या रोज मॅथमॅटिकल मॉडेलिंग केले जातं आणि त्यासाठी लागणारा जो डेटा आहे तर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमधून आपण घेतो। आणि हा डेटा म्हणजे काय की रोजच्या रोज जी संख्येमध्ये वाढ होते पेशंट त्या पेशंटचा हा डेटा कुठून कुठल्या वॉर्डमध्ये ते जास्त आहेत, कसे आहेत, सिम्प्टोमॅटिक आहेत की असिम्प्टोमॅटिक आहेत, असा संपूर्ण डेटा याचं मॉडेलिंग केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून आपण कॉर्पोरेशनला एव्हिडन्स बेस्ड सजेशन देतो। म्हणजे काय तर कंटेनमेंट कशी असावी, कंटेनमेंटमधले प्रोटोकॉल कसे असावेत, क्वारंटाईनमध्ये प्रोटोकॉल काय असले पाहिजेत, नंतर साधारणपणे जेव्हा पीक ॲक्टिव्हिटी येईल आणि ते पीक काळामध्ये साधारणपणे किती पेशंट अपेक्षित असणार आहेत, त्यांना किती ICU बेडची गरज असणार आहे, किती व्हेंटिलेटर्स असणं गरजेचं आहे। तर नॅशनल लेवलला जे मॉडेलिंग चालतं त्याच्यामध्ये सगळं पुणे विद्यापीठाचा सहभाग आहे। एपिडेमॉलॉजिकल सर्वे सुरू केलेला आहे ज्याच्यामध्ये तो व्हायरसचा स्प्रेड आहे, तो स्प्रेड, त्याची लेंथ अँड ब्रेड्थ हे कळण्याच्या दृष्टीनं हा एपिडेमॉलॉजिकल सर्वे आहे। त्याचप्रमाणे सिरोलॉजिकल टेस्टिंग सुरू आहे ज्याच्या माध्यमातून साधारणपणे माणसाची इम्युनिटी, प्रतिकारक शक्ती कशी आहे आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय। कॉर्पोरेशनला लागणारे अनेक ॲप्स डेव्हलप केलेत। ह्या ॲप्ससुद्धा PMCला आपल्या मोठ्या प्रमाणात आपण दिलेले। याच्यामध्ये पुणे विद्यापीठ आहे, आयसर आहे, इतर अनेक इंडस्ट्रीज आहेत, पर्सिस्टंट सिस्टीमसारखी मोठी इंडस्ट्री आहे, विद्यापीठातील अनेक डिपार्टमेंट्स आहेत आणि या सर्वांच्या सहभागातून हा आता कार्यक्रम सुरू आहे। त्याचप्रमाणे आपण आपल्या कॅम्पसवर येणाऱ्या काळामध्ये एक फॅसिलिटी निर्माण करतोय ज्याची कोविडचं टेस्टिंग केलं जाईल, पण त्याचप्रमाणे कोविडपुरता मर्यादित ही टेस्टिंग न राहता कम्युनिकेबल जे डिसीज आहेत, रेस्पिरेटरी डिसीज आहेत, त्याच्यामधला रिसर्च अभ्यास हे करण्याच्या दृष्टीनं हे आपण सेंटर करतोय। मोलेक्युलर डायग्नोस्टिक रिसर्च अँड सेंटर असं त्याचं नाव असणार आहे। आपण सर्वांनीच आत्तापर्यंत बहुतांश वेळा पारंपरिक शिक्षण पद्धतीचा अवलंब केलेला आहे। मग ही ऑनलाईन शिक्षण पद्धत म्हणजे नेमके काय, त्यातील महत्त्वाचे घटक कोणते, त्याचे फायदे तोटे काय, ते अधिक सोयीस्कर कसं होईल हे थोडं समजून घेऊयात। मुळानं एक तो महत्त्वाचा प्रोटोकॉल जो आपण पाळतोय ज्याच्यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग, एकमेकांपासून अंतर ठेवणं आणि त्यामुळे पूर्वीच्या पद्धतीनुसार क्लासमध्ये आपण रेग्युलर जे क्लासरूम चालायचे आणि जे टीचिंग चालायचं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला मर्यादा येतात आणि त्यामुळे अर्धी बॅच जी असेल ती क्लासमध्ये असेल आणि अर्धी बॅच जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनं एज्युकेशन घेते। ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय, एनी टाईम एनीवेअर या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी त्याच्या वेळेनुसार, सोयीनुसार घरच्या घरी घेतलेले शिक्षण, यामध्ये विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार अभ्यासाचे नियोजन होणार असल्याने त्यांना ते सोयीचे ठरणार आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे चांगल्या शिक्षण संस्थांमधून आणि वेगवेगळ्या शिक्षकांकडून विषय समजून घेणं विद्यार्थ्यांच्या फायद्याचे ठरणार आहे। याबरोबरच त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख देखील होणार आहे। यासाठी मात्र काही महत्त्वाची साधनं विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे। यामध्ये चांगल्या बँडविड्थचे इंटरनेट कनेक्शन, तसेच मोबाईल अथवा कम्प्युटरमधील ॲप्स किंवा टूल्स अपडेटेड असणे गरजेचे आहे। पारंपरिक शिक्षण पद्धतीत आपण शाळा कॉलेज जाऊन तिथे शिक्षण घेत असतो, प्रत्यक्ष शिक्षक तुमच्यासमोर बोलत असतो आणि विद्यार्थ्यालाही साधारणपणे शिक्षकांबरोबर एक कनेक्टिव्हिटी निर्माण झालेली असते। हे चालत असताना बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसतं की शिक्षकाला
साधारणपणे विद्यार्थ्यांच्या बॉडी लँग्वेजमधून कळतं की मी जे काय बोलतोय त्याच्यापर्यंत पोचले की नाही. पण साधारणपणे ऑनलाईन एज्युकेशनमध्ये हा कॉन्टॅक्ट थोडासा कमी होणार आहे आणि जिथे बेसिकली टीचरचे स्किलसुद्धा वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते स्किल्स काय की त्याच्यामध्ये बेसिकली पहिलं म्हणजे ते स्क्रिप्ट जे कंटेंट जे आहे ते उत्कृष्टपणे तयार करणं, त्याचं ॲकॅडमिक व्हॅलिडेशन म्हणजे थोडक्यात आपल्या सिलेबसशी संबंधित ते आहे की नाही. आणि तिसरा जो भाग आहे तो डिलिव्हरी. आणि डिलिव्हरी करत असताना बेसिकली एंगेजमेंट याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. इंटरॅक्टिव्ह असं ते असलं पाहिजे. त्याच्यामुळे ग्राफिक असेल, ॲनिमेशन असेल, या गोष्टींचा उपयोग करून, नव्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्याला हे ऑनलाईन कंटेंट बनवावं लागणार आहे. मला इथे शिक्षकांच्या दृष्टीने काही मुद्दे नमूद करायचे वाटतात. त्यामध्ये पहिलं म्हणजे केवळ अभ्यासक्रम निर्मिती न करता त्यात ऑनलाईन शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बदल करणं आणि गरजेनुसार विद्यार्थ्यांना सहभागी करणं अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तुमची डिलिव्हरी जितकी महत्त्वाची आहे त्याप्रमाणे ॲनिमेशन, ग्राफिक्स त्याच्यामध्ये कुठेतरी असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, आपण कोणत्या वातावरणात शिकवतो आहोत, कोणत्या वयोगट समोर आहे, त्यांच्यात काय काय अडचणी असू शकतात, त्यानुसार विषयाची मांडणी असायला हवी. आणि त्या दृष्टीनं आपण वेबिनार घेऊन आपल्या ज्या शिक्षकांना या बाबतीत थोडंसं स्किल जे आहे गरजेचे आहेत ते देण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो आहे. CEC कन्सोर्शियम फॉर एज्युकेशन कम्युनिकेशन म्हणून जी संस्था आहे ज्याच्या माध्यमातून EMRC किंवा एज्युकेशनल मल्टीमीडिया रिसर्च सेंटर ही जवळजवळ 25 वर्षापूर्वी निर्माण केली. आणि त्यांच्याच माध्यमातून नंतर आलेला प्रकार म्हणजे स्वयंचा प्लॅटफॉर्म, ज्याच्या माध्यमातून निर्माण केलेले कंटेंट. साधारणपणे 20% क्रेडिट ट्रान्सफर आत्तापर्यंत अवेलेबल होतं. पण येणाऱ्या एका कमिटीमध्ये मी स्वतः काम केलेलं आहे आणि MHRD आणि UGCच्या माध्यमातून हे कंटेंट जवळजवळ 40% आपण वाढवतो आहे. ज्याच्या माध्यमातून एक तर पहिलं गरजेचं आहे की आपल्या सिलेबसशी त्याचं मॅपिंग करून घेणं आणि त्याप्रमाणे आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा अंतर्भाव करणं. याच धर्तीवर आपण आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक कंटेंट पोर्टलही सुरू केली आहे. आणि त्यावर गेल्या 2 महिन्यात आपल्या विद्यापीठातील आणि संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांनी साधारण 10,000पेक्षा जास्त कंटेंट आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये PPT, PDF फाईल्स, ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपातील डेटा, विविध प्रोजेक्ट्स, नोट्स यांचा अंतर्भाव आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो. हा सर्व डेटा आपल्याला econtent.unifinet.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त UGCच्या स्वयं पोर्टलच्या माध्यमातून 2016 पासून विविध क्रेडिट कोर्सेस उपलब्ध करून देत आहे. त्याचाही उपयोग सर्व विद्यार्थ्यांनी करून घेतला पाहिजे. कारण या माध्यमातून उपलब्ध असणारे कोर्सेस हे देशभरातील नामांकित प्राध्यापकांनी तयार केले असून ते UGCच्या निकषांवर आधारित आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे हे सर्व अभ्यासक्रम स्वयं पोर्टलवर निःशुल्क उपलब्ध आहेत. यावर्षी देखील स्वयंवर आपल्याच विद्यापीठातील EMRC विभागाने तयार केलेले 6 कोर्सेस 20 जुलैपासून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये पॉलिटिकल आयडिओलॉजीज, मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्पेशल सर्व्हिसेस मार्केटिंग इन इंडिया, फंडामेंटल्स ऑफ ऑफिस मॅनेजमेंट अँड मेथड्स, फंडामेंटल्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग आणि बिझनेस एथिक्स हे कोर्सेस MHRDच्या swayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्वयंच्या संकेतस्थळावर जाऊन एनरोलमेंट करावी असं मी आवाहन करतो. शेवटी मी पुन्हा असं म्हणेन की आपल्याला परिस्थिती नेहमीच शिकवत असते. त्याच पद्धतीनं आपणही या समय निष्क्रियता बाजूला ठेवून ऑनलाईन शिक्षण पद्धती अंगीकारली पाहिजे आणि त्या दृष्टीनं विद्यापीठ प्रयत्न करते. आपलाही सहभाग त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. मी त्या सहभागाची अपेक्षा करतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद.